नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर परम्युटेशन म्हणजे काय आणि परम्युटेशनचा फॉर्म्युला सर्क्युलर परम्युटेशन असेल तर कसा यूज करायचा हे आपण बघितलंय. आता काही सिंपल एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 8 फ्रेंड्स सिट अराउंड अ टेबल. तर हे अगदी सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त इन अ रो अरेंजमेंट विचारले का राऊंड द टेबल म्हणजे सर्क्युलर अरेंजमेंट आहे का इन अ रो अरेंजमेंट आहे, त्याप्रमाणे फक्त इथे आन्सर येणार आहे. अगदी सिंपल आन्सर आहे. अशा टाईपची साधारण तुम्हाला MCQ मध्ये वगैरे येऊ शकतात. सो किती पीपल आहेत तर 8 पीपल आहेत आणि राऊंड द टेबल म्हटले म्हणजे राऊंड टेबल आहे, त्यामुळे आपण तो कसा फॉर्म्युला वर्क होतो हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले. सो इन जनरल जर रो मध्ये असतं तर ह्याचा आन्सर काय असतं 8B8 हे त्याचा आन्सर असतं. इन अ रो असतं तर अरेंजमेंट, पण इन अ रो नाहीये त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे. सो टोटल नंबर ऑफ वेज डायरेक्ट लिहू शकतो आपण, सोपा आहे. टोटल नंबर ऑफ वेज काय येणार आहे तर n-1 फॅक्टोरियल मीन्स 8 - 1 फॅक्टोरियल. 8 पीपल आहेत ना, n = 8 आहे. सो 7 फॅक्टोरियल आणि मग 7 फॅक्टोरियल म्हणजे किती तो आकडा तुम्ही काढा. एवढे नंबर ऑफ वेज 8 फ्रेंड्स कॅन सिट टुगेदर अराउंड द टेबल. अराउंड द टेबल म्हटलं म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तशी इझी एक्झाम्पल आहेत. इन अ रो अरेंजमेंटच्या ऐवजी सर्क्युलर आले की त्याप्रमाणे फॉर्म्युला यूज करायचा. फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल टू सिट अराउंड द टेबल सो दॅट नो टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. आता हे कशा टाईपचं एक्झाम्पल आहे तर एकतर अराउंड द टेबल आहे म्हणजे सर्क्युलर अरेंजमेंट आहे हे तर फिक्स आहे. पण आता काय आणखीन अप्लाय करावं लागेल आपल्याला बघूया, कारण अजून एक कंडिशन दिली आहे तिथे. कंडिशन अशी आहे नो टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. म्हणजे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की क्लॉकवाईज एक अरेंजमेंट असते आणि अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट असते. खरं तर सर्क्युलर परम्युटेशन कन्सिडर करताना क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईजला आपण डिफरंट असं ट्रीट करू शकतो. आठवत असेल तर असं असेल सपोज ABCD. सो क्लॉकवाईज म्हटलं तर अरेंजमेंट येणार ABCD, पण अरेंजमेंट तीच आहे ना, बसलेत तसेच. एच्या शेजारी बीचा नेबर सी आहे, सीचा नेबर डी आहे, किंवा सीच्या ह्या साईडला डी आहे, सीच्या राईट साईडला बी आहे. सो नेबर सेमच राहिले. सो ही ABCD ही अरेंजमेंट आहे आणि मग नंतर अँटी क्लॉकवाईज घेतलं तर ADCB काउंट करण्यासाठी सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये ही डिफरंट अरेंजमेंट आहे. बिकॉज ADCB सिक्वेन्स चेंज झाला ना, सो इट इज डिफरंट अरेंजमेंट. बट क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज असं सेम ट्रीट केलं म्हणजेच काय की याचे नेबर्स सेम आहेत ना. एच्या इथे एच्या राईट साईडला डी आहे आणि लेफ्ट साईडला बी आहे. सो काउंट करताना म्हणजे जेव्हा तुम्ही सिक्वेन्स चेक करता तेव्हा ABCD म्हटलं काय किंवा ADCB म्हटलं काय, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज नेबर तेच राहणार आहेत. सो ती अरेंजमेंट म्हणजे सेम अरेंजमेंट असं आपल्याला ट्रीट करावं लागेल. त्यामुळे अशी कंडिशन आली की टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर, नो टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर. सो सर्क्युलर अरेंजमेंटच्या फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या अरेंजमेंट्स काउंट केल्या जातात. म्हणजे क्लॉकवाईजला अँड अँटी क्लॉकवाईजला डिफरंट असं ट्रीट करून त्या दोन अरेंजमेंट्स असं काउंट केल्या जातात. पण दोघांनाही सेम नेबर्स पण नको आहेत, त्यामुळे आपण एकदा ही अरेंजमेंट काउंट केली की मग परत हीच अरेंजमेंट डिफरंट म्हणून नाही काउंट करता येणार, कारण नेबर्स सेम राहिले ना. सो वेगळी अरेंजमेंट बघावं लागेल. म्हणजेच तो दुसरा फॉर्म्युला यूज करायला लागेल जिथे क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आर सेम, ट्रीटेड ॲज अ सेम असं असेल ते बघावं लागेल. कारण क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज बघताना नेबर्स सेमच राहत आहेत, पण ती अरेंजमेंट आपल्याला काउंट करायची नाही आहे, ती नको. सो अशा डिफरंट अरेंजमेंट सगळ्या त्या आपल्याला तो सेकंड फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. त्यामुळे इथे आपण अशा टाईपची कंडिशन ही आली ना, सेम नेबर्स नको असं, त्यामुळे ती कंडिशन आपल्याला घ्यायला लागेल. सो हिअर क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आर सेम. हिअर नेबर सेम नको आहेत म्हणून, नेबर सेम चालणार असतील तर डायरेक्ट 15 पीपल आहेत ना, सो 15 - 1 फॅक्टोरियल असं आन्सर लिहिता आलं असतं. पण इथे दोन नेबर्स सेम नको आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या करायला लागतील. सो हिअर क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज arrangements are same. याला सेम ट्रीट करायला लागेल, तो फॉर्म्युला यूज करायला लागेल. Therefore फॉर्म्युला बघूया काय. Therefore
number of ways, total number of ways of arranging 15 people in around the table so that no two arrangements have same neighbors वगैरे ते सगळं वाक्य आलं इज इक्वल टू काय येणार n minus 1 factorial upon 2 किंवा n factorial upon 2n असा तो फॉर्म्युला आहे तो आपण मॉडिफाय करून n minus 1 factorial upon 2 असा घेतलेला आहे मीन्स किती येणार 15 minus 1 factorial 14 factorial upon 2 is equal to 14 factorial upon 2. So एवढ्या टोटल डिफरंट अरेंजमेंट्स येणार where no two arrangements have same neighbors. So clockwise and anti-clockwise ला सेमच स्प्लिट करावं लागेल. So this फॉर्म्युला हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल आणि हे आन्सर येईल. मग 14 फॅक्टोरियल किती येते त्यातून 2 काय ते कॅन्सल करा आणि काय फायनल आन्सर येईल ते लिहा. खूप मोठा नंबर येणार आहे तो कारण 14 फॅक्टोरियल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 8 men and 6 women sit around the table. How many arrangements will have no two women sit together? So simple आहे. अगेन अराउंड द टेबल आहे म्हणजे सर्क्युलर अरेंजमेंट आहे पण त्याच्यात काही कंडिशन आहे का म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करायला लागेल ते बघूया. आता टोटल किती पीपल आहेत तर 8 आणि 7 सो 14 पीपल आहेत. सो 14 पीपलचे डायरेक्ट अरेंजमेंट्स नाहीये कारण त्याच्यात एक कंडिशन दिली आहे. कंडिशन काय आहे की नो टू वुमन सिट टुगेदर. सो आपण रो अरेंजमेंट मध्ये जे चेक करायचो की नो टू पीपल सीट टुगेदर असेल तर ते कसे अरेंज करायचे वगैरे जसं रो मध्ये आपण अरेंज केलं होतं तसंच टेबलमध्ये करायचं आहे. पण टेबलमध्ये काय होणार आहे की ज्याच्यावर कंडिशन नाही आहे तो जो ग्रुप आहे तो ग्रुप आपण प्लेस करताना आपल्याला 1 ने म्हणजे n फॅक्टोरियल असा आन्सर नाही तर n-1 फॅक्टोरियल असं त्या ग्रुपसाठी आन्सर येणार त्याच्या अरेंजमेंटसाठी एवढं फक्त लक्षात ठेवूया. सो इथे काय असणार आहे की टेबलमध्ये किती पीपल आहेत 14 पण त्यातल्या कंडिशन कोणावर आहे सो नो टू वुमेन सिट टुगेदर. सो आपण आधी 8 मेन प्लेस करणार आणि मग रिमेनिंग किती तिथे प्लेसेस आहेत ज्याच्यावर वुमन कॅन सिट त्या आपण प्लेसेस बघणार आणि तेवढ्या प्लेसवर आपण त्या वुमन अरेंज करणार आणि हे सगळं सायमल्टेनियसली होत आहे बिकॉज एकाच टेबलवर मेन अँड वुमन असं सिटिंग अरेंजमेंट पाहिजे. सो सायमल्टेनियसली आहे मेन च्या सिटिंग अरेंजमेंटचा आन्सर आणि वुमनच्या सिटिंग अरेंजमेंटचा आन्सर याचा आपण काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. जसं रो अरेंजमेंटमध्ये आहे तसंच सेम इथे सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये पण असणार आहे. सो 8 मेन सो 1 2 3 4 5 6 7 8 सो 8 मेन अमंग देमसेल्व्स काय होणार आहे रिअरेंज होतच राहणार आहे. सो त्यांच्या काही अरेंजमेंट असणारच आहेत पण टोटल प्लेसेस किती आहेत मेनसाठी तर ह्या 8 प्लेसेस आहेत. मग रिमेनिंग प्लेसेसमध्ये आता वुमन ची अरेंजमेंट करू शकतो कारण नो टू वुमन सिट टुगेदर म्हटलंय त्यामुळे आपल्याला 2 मेनच्या मध्ये इथे सगळीकडे वुमनची सिटिंग अरेंजमेंट करायला लागेल. सो इथे वुमन आहेत सो 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 बायका आहेत का किंवा 8 वुमन आहेत का नाही. सो 8 प्लेसेस अवेलेबल आहेत वुमनसाठी सिटिंग अरेंजमेंटमध्ये. सो त्या 8 प्लेसेसमधून कुठल्याही 6 प्लेसेस चूज करून म्हणजे 6 प्लेसेस घेऊन त्याच्यावर त्या 6 वुमन अरेंज करता येतील. बट 8 मेन अमंग देमसेल्व्स पण अरेंज होणार आहेत ते किती प्रकारे अरेंज होतील. जर इन रो असतं तर 8 फॅक्टोरियल मीन्स 8p8 ने अरेंज झाले असते पण इथे सर्क्युलर वे आहे त्यामुळे अरेंजमेंट आपल्याला माहिती आहे की स्टार्टिंग आणि एंड पॉईंट नसल्यामुळे काही अरेंजमेंट्स इथे कॅन्सल होतात त्यामुळे त्याचा आन्सर काय असतं 8-1 फॅक्टोरियल. सो 8 मेन अमंग देमसेल्व्स 8-1 फॅक्टोरियलने आणि वुमनसाठी किती प्लेसेस अवेलेबल आहेत 8 places where 6 women to be arranged. So that will be 8p6 ways. जसं रो अरेंजमेंटमध्ये तसाच विचार आपण इथे सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये पण करायचा असतो कंडिशन आल्यानंतर. फक्त काय आहे की इन जनरल जे अरेंजमेंट आहे ती किती तिथे जसं आपण NPN म्हणतो तसं इथे NPN अपॉन n आहे ना म्हणजे n फॅक्टोरियल ऐवजी n-1 फॅक्टोरियल एवढा डिफरन्स आहे लक्षात ठेवायचा. सो देअर आर 8 men and 6 women to be arranged such that no two women sit together. So टोटल आता 8 men आणि 6 women ची आपल्याला अरेंजमेंट बघायची आहे. त्यातली आता 8 men किती वेजने अरेंज होऊ शकतात तर इन अ रो असतं तर 8 फॅक्टोरियल इन सर्क्युलर असेल तर किती होणार 7 फॅक्टोरियल. तर आपण आधी ती अरेंजमेंट घेऊन घेऊया. therefore arrangements total arrangements of men किती असणार आहे टोटल अरेंजमेंट्स ऑफ मेन इज इक्वल टू
8 minus 1 factorial, कारण हे सर्क्युलर आहे म्हणून. सो विच इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल. सो टोटल हे मेन किती वेजने अरेंज होतील तर 7 फॅक्टोरियल. ॲट द सेम टाइम वुमन साठी किती अरेंजमेंट्स येणार आहेत? सिमिलरली के सायमल्टेनियसली वुमन 6 वुमन can be arranged in 8. कारण 8 places available आहेत ना, 8 places in 8p6 days. So 8p6 त्यामुळे टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट, कारण मेन आणि वुमन सायमल्टेनियसली अरेंज होणार आहे. सो त्या दोघांचं प्रॉडक्ट येणार आहे, मल्टिप्लिकेशन येणार आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ डेज of arranging, and मध्ये सगळं लिहायचं. टोटल नंबर ऑफ ways of arranging 8 men and 6 women around the table where no two women sit together. असं ते सगळं लिहायचं. इज इक्वल टू किती येणार? 7 फॅक्टोरियल इंटू 8p6. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. 7 फॅक्टोरियल इंटू 8p6 मीन्स किती येणार? 8 फॅक्टोरियल अपॉन 8 मायनस 6 मीन्स 2 फॅक्टोरियल. मग त्याचं काय कॅन्सल होतात, काय काय होतं ते करून किती नंबर येईल ते शोधा. नेक्स्ट एक्झाम्पल. 4 objects in a set of 10 are alike. Find number of ways of arranging them in a circular order. सो फक्त सर्क्युलर ऑर्डर एवढाच डिफरन्स आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण रो अरेंजमेंट मध्ये सॉल्व्ह केलेली आहे. सो 4 ऑब्जेक्ट्स आर अलाइक. अलाइक असलं की काय होतं? एक्स्ट्रा काउंट होतं, आणि मग ते एक्स्ट्रा काउंट असलं की काय करतो आपण? ते डिलीट करतो, म्हणजे कॅन्सल करतो. ते कसं करावं लागतं की किती ऑब्जेक्ट्स किती टाइम्स आले तेवढं फॅक्टोरियल आपल्याला फक्त डिव्हाइड करायला लागतं. आणि इथे रो मधला नाहीये, त्यामुळे न्यूमरेटरचा जो नंबर येणार तो सर्क्युलर अरेंजमेंट आहे. सो n-1 फॅक्टोरियल आहे. एकदम सिंपल आन्सर आहे. So there are किती ऑब्जेक्ट्स आहेत? 10 ऑब्जेक्ट्स. In which किती alike आहेत? तर 4 are alike. So 4 of them are alike. त्यामुळे 10 ऑब्जेक्ट्स इन अ सर्क्युलर, म्हणजे टेबल ऑन अ टेबल करायचं ना, तर सर्क्युलर असेल तर सो देअरफॉर 10 ऑब्जेक्ट्स in a circular way अरेंज करायचे असतील तर किती येतं? 10-1 फॅक्टोरियल. एवढ्या नंबर ऑफ वेज येते अरेंज होतील. पण 4 ऑब्जेक्ट्स अलाइक आहेत, त्यामुळे टोटल नंबर ऑफ वेज काय येणार? तर ह्या 10-1 ला कशाने डिवाइड करायला गेलं तर 4 फॅक्टोरियल आहे, कारण 4 ऑब्जेक्ट एका बंच सारखा तो फिरत राहणार, ते यूज होणार आहे. त्यामुळे 4 फॅक्टोरियल आपल्याला त्याच्यातून डिवाइड करायला लागतील. जसं आपण आधीच्या एक्झाम्पल्स रो अरेंजमेंटच्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं होतं तसंच सेम येणार आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ways of arranging 10 objects where 4 objects are alike is equal to 10-1 factorial upon 4 factorial, which is equal to 9 factorial upon 4 factorial. then 9 into 8 into the किती येणार? 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 फॅक्टोरियल होते. 4 आणि 4 फॅक्टोरियल कॅन्सल होते. सो या सगळ्यांचा प्रॉडक्ट हे म्हणजे त्याचं आन्सर असेल. सो सर्क्युलर अरेंजमेंट असेल तर हे n-1 फॅक्टोरियल करायचं, एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या ज्या काही कंडिशन आहेत त्या कशा अप्लाय करायच्या, त्याप्रमाणे ते परमिटेशनचा कसा फॉर्म्युला यूज करायचा, हे जसं रो अरेंजमेंटमध्ये आहे तसंच सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सर्क्युलर अरेंजमेंटची एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का किंवा नाही आवडत हे कमेंटमध्ये मला सांगा. माझ्या शिकवण्यामध्ये काही सजेशन्स तुम्हाला द्यायची असतील तर ती नक्की कमेंट थ्रू मला सांगा. त्याच्यानंतर जे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतो ते तुम्हाला कळत आहेत का, किंवा एखादं एक्झाम्पल नाही कळलं किंवा अजून एखादं तुमच्याकडे एक्झाम्पल असेल जे तुम्हाला वाटते की हे तुम्ही सॉल्व्ह करून द्या, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. मग मी त्याच्यावर एखादा व्हिडिओ करून ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.